श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पितृपक्ष पंधरवडा चालू झालेला आहे। पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व अश्विनी महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्याला पितृपक्ष संपतो। हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असते। या काळामध्ये आपल्या पितरांच्या आत्मशांतनासाठी पूजा केली जाते। तसेच आपण बरेच उपाय देखील करत असतो। या उपायांनी आपल्याला पितृदोष नाहीसा करण्यासाठी खरंच खूप मदत होते। पितृपक्ष हा 15 दिवसाचा असतो। यामध्ये प्रत्येक पितराचे पूजन तिथीनुसार केले जाते। असं म्हणतात की आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात, त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून पितृ प्रसन्न करण्यासाठी आपण बऱ्याचशी सेवा देखील करत असतो। तर पितृपक्ष हा केव्हा सुरू होणार आहे तर भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवारी 7 सप्टेंबर 2025 पासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे आणि पितृपक्ष समाप्ती ही अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या रविवारी 21 सप्टेंबर 2025 ला समाप्त होणार आहे। तर या पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला काही पितृदोष असेल तर तो पितृदोष नाहीसा करण्यासाठी ह्या खूप प्रभावी अशा सेवा आहेत। नक्कीच आपले पितरच आपल्यावर प्रसन्न होतील। तर चला मग बघूया कोणते उपाय आहेत जे की आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळण्यास मदत करतील। पितृदोष दूर करण्यासाठी आपण दर्पण हा विधी आहे तो केला जातो। अमावस्याला किंवा पितृ पंधरवड्यामध्ये जर काळे तीळ पाण्यामध्ये मिसळून पितरांना दर्पण दिले तर आपलं असं मानलं जातं की काळे तीळ हे यमराजांना खूप प्रिय असतात। यामुळे आपला जो काही पितृदोष लागलेला आहे आपल्याला तो दूर होण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा म्हणजे तर हा उपाय तुम्ही नक्की करा। तर दुसरा उपाय काय करायचा आहे की भगवान शिवच्या चित्रासमोर किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्तीसमोर बसून घरी भगवान शिवाचे ध्यान करायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे। या पंधरवड्यामध्ये दररोज तुम्हाला संध्याकाळी या मंत्राचा जप करा। ओम तत्पुरुषाय विद्यमहि महादेवा धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र नक्कीच तुम्ही 15 दिवस तुमच्या घरी म्हणायचा आहे, जेणेकरून आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळण्यास मदत होईल। तर तिसरा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। तर काय करायचं आहे, पितृपक्षामध्ये दुपारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। यामुळे तुमच्या जे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्तता मिळण्यास मदत होते। त्याचबरोबर चौथा जो काही उपाय आहे तो उपाय म्हणजे पितृपक्षामध्ये दररोज गाईला चारा खाऊ घालावा। रोज जेवण तयार करताना गायीसाठी पहिली पोळी करावी। असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो। पितृपक्षात पूर्ण भक्तिभावनेने गायीला जर चारा दिला तर श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही आपल्यावरती संतुष्ट होतात असं शास्त्रात सांगितलेलं आहे। पितृपक्षाच्या काळात गायीला गवत खाऊ घालण्याने पितराचे नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजेच दिवे लावणीच्या वेळेस दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा। पितृ पक्ष दरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असं सांगितलं जातं। तसंच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचं श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करत असतो। म्हणून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तर या प्रकारे आपल्याला खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना ठेवून पितरांना प्रसन्न करण्यासाठी दररोज 15 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कधीही पितृदोष होणार नाही आणि पितृदोषातून मुक्तता नक्कीच मिळेल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।